शेजारचा मुलगा इंग्लिश मिडियमला जातो म्हणून माझाही इंग्लिश मिडियमलाच गेला पाहिजे, काय गरज नाही. तुम्ही AC मध्ये शिक्षण घेता का झाडाखाली बसून शिक्षण घेता याला महत्त्वाचं नाही, तुम्ही काय शिकता याला महत्त्व आहे. हे जे नवीन अभ्यासक्रम काढले आता डेटा सायन्स असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, ज्या प्रयोगशाळा उभ्या केल्या त्या प्रयोगशाळा उभ्या करण्यासाठी बेंगलोर, हैदराबाद आणि अमेरिकेतली नामवंत विद्यापीठांना मी भेटी दिल्या, तिथला अभ्यास केला, तिथल्या प्रयोगशाळा पाहिल्या, तिथे टेक्नॉलॉजी अभ्यास केली. तिरुवनंतपुरमला प्रेझेंटेशन झालं होतं ते. ओके. तिथं प्रेझेंटेशन केलं नॅशनल लेवलचं आणि त्यामध्ये आपल्याला जे टोटल जे होते अमाऊंट ती 1 करोड होती, आपल्याला 1 कोटीच मिळाली. हे जो CGPA आहे महाराष्ट्रात तो 3.79चा CGPA अजूनही कोणी मोडला. पुण्याच्या पेपरला हेडिंग असे होते, यंदा पुरुषोत्तम पुण्याबाहेर. पुण्याबाहेर पुरुषोत्तम करंडक नगरच्या निवाड्सला, अशी बातमी नाही. तोडमल सरांचा खूप गारा होता. आणि जे दुसरं नाव घेतलं शिवाजी साबळे किंवा कर्डिले, हे सुद्धा महाविद्यालयाच्या आवारात शिस्त चांगली असली पाहिजे म्हणून खूप प्रयत्न करतात. मनोज कोतकर त्यांचं ते UR होते, ते आता नगरसेवक आहेत. धाकटा भाऊ अजित कोतकर तो सुद्धा UR होता. एक लिंबूचा पवार म्हणून विद्यार्थी होता, तो UR होता. किंवा आता तो भांडवलकर तो UR होता. इन्फ्रास्ट्रक्चर, शैक्षणिक उपक्रम, प्रशासन, चांगले विद्यार्थी, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. निवाड्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगरला चांगले विद्यार्थी कधीच कमी नाहीत. नमस्कार सर. नमस्कार. सोशल नगरच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्याशी संवाद साधताना मला फार आनंद होतोय. याचं कारण म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जी काही मुलं काम करतात ती आपली सगळी निवाड्स कॉलेजला शिकलेली मुलं आहेत. म्हणजे कोणी सायकॉलॉजीला होतं, कोणी सायन्स डिपार्टमेंटला होतं. आणि आपलं मीडिया एजन्सी असल्यामुळं, सोशल नगर हे मीडिया क्षेत्रात काम करत असल्यामुळं ऑलमोस्ट मास कम्युनिकेशनची मुलं आहेत. म्हणजे कोणी एडिटिंग करतं, कोणी कंटेंट रायटिंग करतं. त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळंच आनंद होतो की तुमची मुलाखत घेताना की आपल्याच सरांची मुलाखत, आपल्या प्रिन्सिपलची मुलाखत आम्ही घेतोय. सो मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तो काळ कोविडच्या आधीचा होता आणि कोविडच्या आधीचं शिक्षण मी बघितलेलं आहे. आणि कोविड नंतर किंवा कोविड जेव्हा आलं तेव्हा खूप आमूलाग्र बदल झाले या सगळ्या सिस्टीममध्ये. म्हणजे ऑनलाईन सुरू झालं आणि कॉलेजमध्ये पण सगळेजण ऑनलाईन शिकवत होते. माझे मित्रच काही जण लेक्चर रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना सेंड करायचे. सो कोविडच्या आधीचं जे शिक्षण पद्धती होती आणि कोविड नंतरची शिक्षण पद्धती होती याच्यात तुम्हाला काय एक्झॅक्टली बदल दिसतो? कोविड पूर्वीची शिक्षण पद्धती होती ती आणि आजची शिक्षण पद्धती यामध्ये निश्चित बदल झाला आहे. पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट जी कोविडने केली ती म्हणजे शिकवण्यामध्ये टेक्नॉलॉजी आली. पूर्वी खडूफळा, फार तर LCD प्रोजेक्टर अशा गोष्टी चालत होत्या. आपल्या महाविद्यालयात काही गोष्टी त्या काळातही आल्या होत्या. पण ऑनलाईन लेक्चर घेणे किंवा ऑनलाईन एखादी वेबसाईट ओपन करून त्यातले काही संदर्भ घेऊन मुलांना शिकवणे, ह्या गोष्टी मात्र कोविडपूर्वी नव्हत्या. बरोबर. कोविडचा जर काय फायदा झाला असं जर कोणी विचारलं तर सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक हे टेक्नोक्रॅट झाले. पूर्वी झूमवर जरी मिटिंग घ्यायची म्हटलं तरी लोक म्हणायचे आपल्याला जमेल का. बरोबर. आता मात्र विद्यार्थी सहज अशा मिटिंग जॉईन करतात. टीचर आपले खूप चांगले प्रेझेंटेशन तयार करून झूमवर किंवा वेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते सादर करतात. हा टेक्नॉलॉजीमध्ये मुळे मुलांना आणि महाविद्यालयाला किंवा एकूणच शिक्षण पद्धतीवर झालेला फायदा आहे. तर तोटा म्हणत असाल, मुलांची जी एक नियमितता होती महाविद्यालय अटेंड करण्याची ती मध्यंतरीच्या काळात ब्रेक झाली आणि परत ती नियमितता आणण्यासाठी मात्र वेळ जातोय. अर्थात आपल्या महाविद्यालयाला ही अडचण नाही आली, कारण आपण ज्यावेळेस कोविड संपलं आणि नियमित महाविद्यालय सुरू झालं त्यावेळेस आपल्याकडं हजर राहण्याचं प्रमाण भरकन वाढलं. पण एकंदरीत जर आपण महाराष्ट्र पातळीवर शिक्षणाचा विचार केला तर आपण घरी बसून जरी अभ्यास केला तरी चालतो, आपण ऑनलाईन लेक्चर अटेंड केले तरी चालतात, आपण पुस्तक वाचून परीक्षा दिली तरी चालते, अशा प्रकारची एक मानसिकता मुलांची तयार झाली. आणि त्यामुळं एकंदरीत राज्य पातळीचा विचार केल्यावर मुलांची जे हजेरीचं प्रमाण आहे ते कमी झालं. पण माझे काही याबाबतची मतं आहेत. ज्या गोष्टी आपल्याला सहज घरी करून बसून करता येतात त्यासाठी महाविद्यालयात गेलंच पाहिजे असं काही नाही. विनाकारण त्यात वेळ घालण्याचं काही कारण नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की महाविद्यालयात फक्त तुमचा विषय शिकवला जातो असं नाही ना. बरोबर. समजा एखादा विद्यार्थी रसायनशास्त्राचा आहे तर महाविद्यालयात त्याला फक्त रसायनशास्त्र नाही शिकवत. बरोबर. त्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात आणि मुलं सुद्धा शिकतात. म्हणजे महाविद्यालयात काय मिळतं तर आपल्या भविष्यासाठी जे जे लागतं ते सर्व मिळतं. महाविद्यालयात आपल्याला चांगले मित्र मिळतात, चांगल्या मैत्रिणी मिळतात,
चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी आपल्यासमोर आयडॉल असतात, चांगले शिक्षक जे असतात का त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काही शिकण्याजोग्या गोष्टी असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला नाटक करायचं असेल, आपल्याला गायचं असेल, आपल्याला खेळायचं असेल, आपल्याला ग्रंथालयात बसून तासनतास वाचायचं असेल तर ह्या गोष्टीसुद्धा महाविद्यालयात मिळतात. बरोबर. आणि त्यामुळं शिकण्यासाठी फक्त शिक्षकच लागतो असं नव्हे, तर शिक्षणासाठी शैक्षणिक वातावरण लागतं आणि ते वातावरण महाविद्यालयाच्या आवारात मिळतं, म्हणून मुलं ही मोठी होतात. नाहीतर आपल्या देशामध्ये अब्जावधी नाही त्यापेक्षाही जास्त पैसे असणारी माणसं आहेत की, किंवा जगामध्ये जगाच्या श्रीमंत माणसं यादीत भारतातल्या बी लोकांची नावं आहेत ना. मग त्यांच्या घरी कॉलेज का नाही, त्यांच्या घरी शाळा का नाही? त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे दुसऱ्यांबरोबर घ्यावं लागतं. आपली जी पर्सनॅलिटी आहे ती एकट्याने किती प्रयत्न केला तरी डेव्हलप होत नाही, ती इतरांबरोबर विकसित होत असते. आणि त्यामुळे शाळेत जावं लागतं, महाविद्यालयात जावं लागतं. आणि जर खरंच आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असेल तर महाविद्यालयात जाणंच गरजेचं असतं. तिथं आपल्याला काहीही शिकता येतं, हा एक भाग. आणि जी मी तुम्हाला आत्ताच जो संदर्भ दिला की टेक्नॉलॉजी त्यामध्ये आली, जर कोविड आलाच नसता तर टेक्नॉलॉजी आली नसती का? आली असती, पण ती येण्यास वेळ लागला असता. बरोबर. जी टेक्नॉलॉजी 10 वर्षात आली असती ती टेक्नॉलॉजी आपल्याला 2 वर्षात आली. बरोबर. आणि त्यामुळे कोविडनं खूप फायदा झाला. मात्र आज परिस्थिती अशी आहे माझ्या महाविद्यालयामध्ये, कोविड आल्यामुळे महाविद्यालयाच्या एकंदरीत शैक्षणिक वातावरणामध्ये काही बदल झाला नाही, उलट शैक्षणिक वातावरण हे अतिशय गतिमान झालं. बरोबर. त्या कोविडच्या काळामध्ये आम्हाला पालकांचा फोन यायचा, सर कॉलेज कधी सुरू होणार आहे? आता तर कोविड गेला ना. तर आम्ही सांगायचो की जोपर्यंत शासन याबाबत आदेश देत नाही तोपर्यंत आम्हाला महाविद्यालय सुरू करता येत नाही. म्हणजे पालकही असे होते की आपल्या मुलांनी महाविद्यालयात जावं, महाविद्यालयात जाऊन त्यांनी काहीतरी शिकावं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. आणि त्यामुळं जो तुम्ही प्रश्न विचारला कोविडच्या बाबतीत, तर कोविडमुळे फायदाही झाला आहे आणि कोविडमुळं तोटे झालेत ते थोडे झाले, मात्र फायदे खूप झालेत. कारण शिक्षणाचं महत्त्व पालकांना कळलं, त्याचं उदाहरण मी आत्ताच दिलं. बरोबर. तुम्ही आता जसं म्हणलात की शैक्षणिक वातावरण पण पाहिजे, म्हणजे शिक्षण आपण शिकतोच कॉलेजमध्ये जाऊन, वातावरण तर महत्त्वाचं असतं. म्हणजे माझं शिक्षण 2018ला संपलं, पण त्याच्यानंतर मी न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये असं जायचो रेग्युलरली, 6 महिन्यांनी कुणाला भेटायचं असेल काय. तर मला एक गोष्ट जाणवली की मी जायचो 6 महिन्यांनी, मला काहीतरी एक नवीन बिल्डिंगच झालेली दिसायची, किंवा कुठेतरी मस्त तो शाहू महाराजांचा पुतळा केला आहे, ऑडिटोरियम आहे. इतकं वेगानं कॉलेजमध्ये काहीतरी बदल होत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. आणि इतक्या कमी वेळात कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर ग्रो झालंच, पण इन्फ्रास्ट्रक्चर सोबत अजून काय काय तुम्ही तिथे नवीन गोष्टी इम्प्लिमेंटेशन केल्यात नवीन गोष्टींचं, हे थोडंसं मला. मी नेहमी मुलांना एक गोष्ट सांगतो. एका महाविद्यालयातला एक विद्यार्थी शिकला आणि परदेशात गेला, एक 10-15 वर्ष परदेशात राहिला आणि नंतर तो आपले आईवडील नातेवाईक मित्रांना भेटायला भारतात आला. तो मुंबईला उतरला विमानतळावर आणि त्याला खूप आनंद झाला. अरे आपण गेलो त्यावेळेस छोटंसं विमानतळ होतं, आता काय सुंदर विमानतळ झालं. तो पुण्याच्या दिशेने निघाला तर एक्सप्रेस हायवे, अरे आपल्या वेळेस त्या खंड्याच्या घाटातून गाडी यायची, आता काय आपण पटकन पुण्यात पोहोचलो. पुण्यातून नगरला निघाला आणि ते काय जे सिंगल रस्ता होता त्यावेळेस, हां आता पाहिजे तर 4 लेन रस्ता. तो म्हणला माझा देश हा पूर्ण बदलला. नंतर तो म्हणला आपण आपल्या महाविद्यालयात जाऊ. तो आपल्या महाविद्यालयात गेला आणि अतिशय नाराज झाला, कारण महाविद्यालयामध्ये काही बदल झालेला नव्हता. फक्त त्याचे शिक्षक होते, त्यांचे काळे केसाचे पांढरे केस झाले होते, त्यांच्या ज्ञानात सुद्धा फारसा बदल झालेला नव्हता. तो खूप नाराज झाला. असं महाविद्यालय लोक स्वीकारतील का? नाही स्वीकारणार. जे महाविद्यालय अतिशय वेगाने वाढतं, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही सर्वच दृष्ट्या, तेच महाविद्यालय मुलांच्या पालकांच्या समाजाच्या मनात राहतं. आणि त्यासाठी मात्र महाविद्यालयाचा एका दिशेने विकास करून जमत नाही. मी नुसत्या महाविद्यालयाने इमारती बांधल्या त्याचा उपयोग नाही. महाविद्यालयाने खूप अभ्यासक्रम सुरू केले पण ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, त्याचा उपयोग नाही. ह्या दोन्ही गोष्टी आहेत पण शिकवायला शिक्षकच नाहीत, सगळंच धरून, तर ते सुद्धा जमत नाही. आणि त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर, शैक्षणिक उपक्रम, प्रशासन आणि चांगले विद्यार्थी, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगरला चांगले विद्यार्थी कधीच कमी नाहीत. कॉलेजची स्थापना झाल्यापासून खूप चांगले विद्यार्थी या महाविद्यालयाला मिळाले, म्हणून तर महाविद्यालय मोठं झालं. या ठिकाणी प्रवेशासाठी आपणास माहिती आहे की रांगा लागतात.
आणि हे महाविद्यालय मग ह्या गोष्टीतून मग एक लक्षात येईल की चौफेर विकास झाला पाहिजे. तुम्ही आता इमारतीबद्दल बोलला, शाहू महाराजांचा पुतळा बसवला, शाहू महाराजांनी ही संस्था स्थापन केली अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज. त्यांच्या विचाराचा वारसा पुढा असावा, मुलांच्या समोर काहीतरी आदर्श असावं म्हणून आम्ही त्या राजर्षी शाहू सभागृहाच्या समोरच गेल्या 5-6 महिन्यापूर्वी तो एक पुतळा बसवला. आता जी प्रशासकीय इमारत झाली ती तुम्ही पाहिली असेल, ती सुद्धा अतिशय सुंदर इमारत झाली आणि वरती प्रयोगशाळा सुद्धा अतिशय सुंदर झाल्यात, स्टेट ऑफ आर्ट प्रयोगशाळा झाल्यात. हा किंवा आता नवीन मुलींचं वसतिगृहाचं काम सुरू झालं की जे 5 मजली वसतिगृह अतिशय स्टेट ऑफ आर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर असणारं 350 मुलींचं वसतिगृह, म्हणजे परदेशात जशी वसतिगृह असतात तसं वसतिगृह ते उभं राहते, त्याचं कामही सुरू झाले. किंवा अनेक इमारती झाल्या. हे झाले इन्फ्रास्ट्रक्चर. पण नवीन अभ्यासक्रम सुद्धा आले पाहिजेत ना. म्हणजे आज क्लाउड कॉम्प्युटिंग विद्यापीठामध्ये फक्त विद्यापीठा कॅम्पसवर आहे, बाहेर कुठेही नाही. क्लाउड कॉम्प्युटिंग फक्त आमच्याच महाविद्यालयात आहे, पुणे विद्यापीठात कोणाकडेच नाही. की इतरांच्या आम्ही नेहमी पुढे असतो, बरोबर. हे आजच नाही, गेले 54 वर्ष येत चालले इतरांच्या पुढे राहणे, हे चाललंय. मग आता याचबरोबर आणि अधिक वर्ष म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता तुम्ही ज्या विभागाचे विद्यार्थी आहेत मासकॉम का जो विभाग हा 2007 साली सुरू झाला, 2007 साली कोणाकडे होता? फक्त निवड कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये होता. आजही फक्त निवड कॉमर्समध्ये काही नाही सुरू करण्याचे प्रयत्न केले, चालले नाहीत, विद्यार्थी नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, फॅकल्टी नाही. पण तो आम्ही चालवला आणि असा कोणताच अभ्यासक्रम नाही का आम्ही तो सुरू केला आहे आणि तो बंद केला आहे. आमचे जे अभ्यासक्रम सुरू झाले ते चालू राहिले, पॉप्युलरच झालेत, मुलांची तिथं गर्दीच झाली आणि तिथून पास झालेले विद्यार्थी हे खूप चांगल्या ठिकाणी स्थिर झालेत समाजात, ते सर्व क्षेत्रात. मग ते समाजकारण असेल, राजकारण असेल, देशाचं संरक्षण असेल किंवा अधिकारी असतील, खेळाडू असतील, नाटक असेल, संगीत असेल, असं कोणतं क्षेत्र नाही का जे आपल्या आयुष्याचा भाग आहे त्या क्षेत्रामध्ये निवडचा विद्यार्थी नाही असं एकही क्षेत्र नाही. आणि त्याचं कारणच ते का आपण नेहमी इतरांच्या पुढे असतो. आणि मी प्राचार्य होऊन 15 वर्ष पूर्ण झालेत. तर ज्यावेळेस मी प्राचार्य म्हणून त्या पदावर बसलो तर माझं स्वतःचं एक व्हिजन होतं. म्हणजे एक्सटेन्शन जो भाग असतो, एक्सटेन्शन, ॲडमिनिस्ट्रेशन आणि अकॅडमिक हे कॉलेजच्या प्रश्नाचे 3 भाग आहेत. अकॅडमिकमध्ये तुमचा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. एक्सटेन्शन म्हणजे तुम्ही नवीन नवीन गोष्टी आणल्या पाहिजेत आणि हे सर्व करण्यासाठी तुमचं प्रशासन अतिशय मजबूत असलं पाहिजे. तर मी फक्त एकच भाग नाही स्वीकारला, फक्त अकॅडमिकच नाही पाहिलं किंवा मी फक्त एक्सटेन्शनच नाही पाहिलं किंवा मी फक्त दररोज आले मुलं भेटले त्यांच्या सह्या केल्या आणि घरी गेले, फक्त प्रशासनच नाही पाहिलं. ह्या तिन्ही गोष्टीकडं सारखं लक्ष दिलं आणि त्यामुळं आज तुम्हाला जे महाविद्यालय दिसतंय तो त्याचा परिपाक आहे. अर्थात मी एक नेतृत्व करणारा माणूस आहे, हे मी केलं असं म्हणणार नाही. त्यामध्ये आमची संस्था अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज आहे, आमच्या महाविद्यालयातले सर्व सेवक आहेत, मग ते विभाग प्रमुख असतील, उपप्राचार्य असतील, प्रशासकीय स्टाफ असेल, यांचा खूप मोठा वाटा आहे. प्राचार्य काही एकटा शिकवत नाही सर्वांना, मी माझा विषय शिकवेल पण वेगळे विषय वेगळे लोक शिकवतात, त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आणि ह्या सर्वांचा एकत्रित प्रयत्न म्हणून आज तुम्हाला ते महाविद्यालय दिसते. तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंगचा विषय काढला, म्हणजे ते शिकायला कोर्स म्हणून आहे, ते कोर्स नाही म्हणता येणार, त्याचं एक सेपरेट डिपार्टमेंटच आहे. किंवा डेटा सायन्स आपल्याकडे शिकवलं जातं. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नवीन कोर्स आला होता, डिपार्टमेंट आलं होतं, वाईन टेक्नॉलॉजी नावाचं डिपार्टमेंट होतं, ॲनिमेशन होतं. म्हणजे इतकं फ्युचरिस्टिक विचार आहे की 2007 साली मास कम्युनिकेशन म्हणजे कॅमेराज आणि ह्या सगळ्या गोष्टींची किंमत खूप जास्त असते, इतकं कॉस्टली हे सगळं असतं, त्या तुलनेत फीज आणि ह्या सगळ्या खूप कमी असतात. सो हा इतका पुढचा विचार की पुढे जाऊन मीडिया क्षेत्र इतकं वाढणार आहे. म्हणजे आज आपण बघतो की मास कम्युनिकेशनची मुलं ABP माझा, Zee24 तास इथं जर्नलिस्ट म्हणून काम करतायत. इवन हे सगळं आम्ही जे करतोय हे मास कम्युनिकेशनचाच एक भाग आहे. म्हणजे मास कम्युनिकेशनमुळेच हे सगळं सुरू झालं, अदरवाईज नसतं झालं सुरू. पण न्यू आर्ट्स कॉलेजने त्याला एक पुश दिला आणि हे सगळं आपण बघतोय की बॉक्स ऑफिसवर एक 100 कोटींचा गल्ला बनवणारा चित्रपट आपल्या विद्यार्थ्याचा आहे, नागराज मंजुळेंचा. त्याच्यानंतरही खूप चित्रपट आले, त्याच्यानंतर पुरुषोत्तम करंडक सलग 2 वेळा जिंकला. म्हणजे हे सगळं मेन स्ट्रीमला तोडून जे केलं हे आपल्या एज्युकेशन सिस्टीममुळेच झालं किंवा आपल्या न्यू आर्ट्स कॉलेजमुळेच झालं असं मला वाटतं. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? की आता तुम्ही जो सुरुवातीला विषय काढला की डेटा सायन्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग
हे तुम्ही सुरू केलं. तर आपणास माहीत असेल किंवा नसेलही की आमचा ऑक्सफर्डशी MOU आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. बापरे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे डॉक्टर अजित जावकर आहेत ते आपल्या महाविद्यालयात 2-3 वेळा येऊन गेले. ते आपल्या महाविद्यालयाच्या मुलांना ऑनलाईन शिकवतात. त्यांच्याशी MOU आहे. आणि ज्यावेळेस कोर्सेस सुरू केले आम्ही आणि याच्या प्रयोगशाळा उभ्या करायच्या. आता जे प्रशासकीय ऑफिस आहे त्याचा जो एक मजला आहे तो स्पेशली डेटा सायन्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगला डेडिकेट केला. त्याच्यावर आम्ही इन करोड्स खर्च केला आहे. बापरे. तर हे कसं उभं राहिलं, तर ह्या प्रयोगशाळा उभ्या करण्यासाठी आम्ही काय अभ्यास केला, तर पहिलं म्हणजे या प्रयोगशाळा उभ्या करण्यापूर्वी मी आणि आमचे एक सहकारी आम्ही बेंगलोरला गेलो. बेंगलोरला IIIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शासनाची संस्था आहे ती पाहिली. त्यांच्या डायरेक्टर आणि स्टाफशी बोललो. त्यांना विचारलं सिलेबस काय असावा, प्रयोगशाळा कशा असाव्यात. त्यानंतर हैदराबादला गेलो. हैदराबादला सुद्धा IIIT आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्या इन्स्टिट्यूटमध्ये दिवसभर थांबलो, तिथल्या लोकांशी चर्चा केली. नंतर हैदराबादलाच DRDO तुम्हाला माहिती असेल ती संस्था का संरक्षण खात्याच्या अंतर्गत ती संस्था का ज्यामध्ये आपले डॉक्टर अब्दुल कलामांनी ज्या इमारतीमध्ये मिसाईल बनवले त्या इमारतीला भेट दिली. तिथं डॉक्टर सुब्रमण्यम आहेत, त्यांच्याशी भेटलो. त्यांना कोणकोणती टेक्नॉलॉजी तुम्ही वापरता ती माहिती घेतली. त्याच्यावर आम्ही अभ्यास केला. तदनंतर गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी अमेरिकेला गेलो. आमचा एक टाईप आहे गर्जे मराठी ग्लोबल फाउंडेशनशी आमचा टाईप आहे. म्हणजे फाउंडेशन ते सेंट फ्रान्सिस्कोचं फाउंडेशन आहे. ते मराठी माणसाला मदत करतात इन ऑल रिस्पेक्ट. आपल्या मुलांना ते ट्रेनिंग देतात, आपल्या मुलांची प्लेसमेंट करतात. नंतर आपल्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस ते लोक भारतात येतात त्यावेळेस ते इथपर्यंत स्वतः येतात, कोणते मानधन न घेता आपल्या मुलांना शिकवतात. आम्ही फक्त त्यांची जेवणाची सोय करतो, असं त्यांच्याशी आपला टाईम आहे. तर त्यांनी एक कॉन्फरन्स ठेवली होती मिलपिटासला सॅन फ्रान्सिस्कोजवळ. त्या कॉन्फरन्सला मी गेलो होतो, मी आणि माझे एक सहकारी. आणि त्यावेळेस आम्ही अमेरिकेतली 4 विद्यापीठं पाहिली. एक सर्वात नावाजलेलं विद्यापीठ म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे ज्या काळात आपण तलवारीने लढाई करत होतो त्या काळात हार्वर्ड युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली. म्हणजे त्यांच्यात आपल्यात एवढा फरक आहे. त्यानंतर आणखी एक जे गाजलेलं युनिव्हर्सिटी आहे ते म्हणजे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जी सॅन फ्रान्सिस्कोला आहे. जे हार्वर्ड आहे ती बोस्टनला आहे. ओके. नंतर मी एक बोस्टनला आणखी एक विद्यापीठ आहे MIT युनिव्हर्सिटी. ओके. ती MIT युनिव्हर्सिटीमध्ये आत्तापर्यंत 24 प्राध्यापकांना नोबेल प्राईज मिळालेले. बापरे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक दिवस घालवला. आणि एक येल युनिव्हर्सिटी आहे न्यू हेवनला, तिला मी एक दिवस आम्ही घातला. हे विषय शिकवण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, कसले कॅमेरे लागतात. आता आमच्याकडं आम्ही जो कॅमेरा घेतला आहे तो इंटेलिजंट कॅमेरा घेतला आहे. ओके. त्याला असे तुमच्यासारखे माणसं नाही बसवावं लागत. तो कॅमेरा ॲटो मूव्ह होतो. मी बोललो तर माझ्याकडे मूव्ह होतो, तुम्ही बोललो तुमच्याकडे मूव्ह होतात, त्या ताई बोलले तर त्यांच्याकडे मूव्ह होतात. जो प्रश्न ज्याचा आवाज येईल त्याच्याकडे तो मूव्ह होतो. तर असे कॅमेरे मी तर पाहिले आणि ते कॅमेरे मी घेतले ना. म्हणजे ज्या प्रयोगशाळा उभ्या केल्या त्या प्रयोगशाळा उभ्या करण्यासाठी बेंगलोर, हैदराबाद आणि अमेरिकेतली नामवंत विद्यापीठांना मी भेटी दिल्या, तिथला अभ्यास केला, तिथल्या प्रयोगशाळा पाहिल्या, तिथली टेक्नॉलॉजी अभ्यास केली आणि त्यानुसार प्रयोगशाळा उभारल्या. आता आमच्याकडं जगातील कोणताही माणूस तिथून व्याख्यानं देऊ शकतो आणि जवळपास 170 मुलं बसून ते व्याख्यानं ऐकू शकतात, इकडून त्यांना प्रश्न विचारू शकतात, ते तिकडून उत्तर देऊ शकतात. अशा प्रकारची अतिशय अद्ययावत जो हॉल आहे तो सुद्धा आम्ही उभा केला आहे. आणि ह्या गोष्टी आपण करतोय म्हणून तर कॉलेज मोठं होते ना. मी माझ्याच खुर्चीत बसून नुसत्या गप्पा मारत बसलो असतो, काही हे करायचं ते करायचं, आता मी बाहेर जाणार नाही, असं नाही चालत. जगामध्ये काय काय चाललंय शिक्षणामध्ये ते तुम्हाला 100% नाही करता येणार, पण तुम्हाला कमीत कमी माहिती असलं पाहिजे ना काय चाललंय जगात. जर तुम्हाला ते माहीत असेल तर त्याच्या 10%, 20%, 25% तुम्ही करू शकाल. आता तुम्ही सगळे कम्युनिटी स्टडीचे मुलं आहेत, तुमच्या क्षेत्रात काय चाललंय हे तुम्हाला माहीत पाहिजे ना. बरोबर. आणि तुम्ही या क्षेत्रातले म्हणून सांगतो, मी लॉस एंजलिसला गेलो. तिथलं जे हॉलिवूड आहे तिथे गेलो. ज्या ठिकाणी ऑक्सफर्डचं वितरण होतं तो जो डॉल्बी हॉल आहे त्या हॉलमध्ये गेलो. बापरे. आणि ते कशासाठी गेलो
तर माझ्या महाविद्यालयामध्ये कम्युनिकेशन स्टडीज हा विभाग चालतो, फिल्म मेकिंग आम्ही शिकवतो. बापरे, ग्रेट. म्हणून तिथे मी गेलो. त्याचे फोटोग्राफ्स मी काढून आणले, ते आमच्या विभागातल्या लोकांना पाठवले. म्हणजे ज्या खांबावर लिहिले टायटॅनिकला ह्या साली मिळालं बक्षीस, तर तो फोटो मी काढून आणला, तो माझ्या मुलांनी पाहिला पाहिजे. किंवा तिथं जे तिथे एक सिग्नेचर हॉल आहे, ते सगळे हिरोईनचे हिरोईनचे जगातल्या तिथे सिग्नेचर आहेत, ते मी भेट दिली. आणि बॉलिवूड मला माहिती आहे, किंवा आता आपलं टॉलिवूड माहीत झालं, पण हॉलिवूड काय मला माहीत नव्हतं. तर मी त्या एरियामध्ये जी बेवर हिल्स म्हणून जो परिसर आहे तिथला, तर त्या परिसरामध्ये मी एक दिवस घालवला. तो कशासाठी घालवला की मला नाही करता येणार इथल्यासारखं माझ्या महाविद्यालयात, पण त्यातलं मला 5% तर करता येईल, 10% तर करता येईल. तर ह्या गोष्टी हे नेहमी करत होतो. माझी व्हिजन खूप मोठी असावी, मला खूप माहिती असावी, आणि त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी मला करता याव्यात, अशा हेतून मी अनेक वर्ष काम करतोय. आणि त्यातला जो काही भाग आला तो म्हणजे आत्ताचं महाविद्यालय. आणि अशा पद्धतीचं मी एक तुम्हाला उदाहरण दिलं. हे जे नवीन अभ्यासक्रम काढले, आता डेटा सायन्स असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, किंवा तुम्ही नाव घेतलं की आपल्याकडं अल्कोहोल वाईन अँड ब्रिविंग टेक्नॉलॉजीचं UG आहे, आता मी PG सुरू केलं. आपल्याकडे म्युझिक आहे, आपल्याकडं प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे. तर मग प्रिंटिंग टेक्नॉलॉजी काय नुसतं मुलांना वर्गात शिकवायचं का? आपल्याकडे प्रिंटिंग प्रेस होतच, एवढं कॉस्टली गोष्ट. जपान मेक आपण मशीन आणली. आपल्याकडे प्रिंटिंग मशीन आहे, आपल्याकडे बाइंडिंग मशीन आहे, आपल्याकडे कटिंग मशीन आहे, आपल्याकडे स्टिचिंग मशीन आहे. अद्ययावत प्रेसमध्ये जे लागतं ते सर्व आपल्या महाविद्यालयात आहे. आणि त्याच्यावर कोण काम करतं? त्यावर मुलं काम करतात. फक्त एक ऑपरेटर आहे, कोणाचा हात तुटू नये, पायाला लागू नये, हाताला लागू नये म्हणून तो ऑपरेटर आहे फक्त. बाकीचे मुलं कामं करतात. त्यातून महाविद्यालयाचं लाखो रुपयाचं प्रिंटिंग होतं. आम्ही बाहेर प्रिंटिंग देत नाही, स्वतः प्रिंटिंग करतो. सगळं प्रिंटिंग महाविद्यालयाचं. कागद विकत घेतो आणि त्या डिपार्टमेंटला पाठवतो, प्रिंटिंग होऊन बाइंडिंग होऊन सगळे जर्नल वगैरे सगळं आमच्याकडे येतात. महाविद्यालयाचे खूप पैसे वाचतात. आणि आज प्रिंटिंगमधल्या काही मुलगा नाही का ज्याला नोकरी नाही. गव्हर्नमेंट सर्वंट झाले काही त्यातले. जी मुलं आम्ही 8B FBAच्या वर्गातून उठून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नेऊन बसवले, त्यांच्या आईवडील म्हणतात, सर आमचं कल्याण झालं, तुम्ही आमच्या मुलांना प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन दिलं. त्यांना 25,000 30,000 आज पैसे सुटल्याबरोबर, किंवा इथले प्रेसवाले म्हणतात की सर तुमचे मुलं आमच्याकडं पाठवा. ते म्हणतात नाही नाही, आम्हाला जास्त पगाराची नोकरी पाहिजे, हे 20,000 देतात, आम्हाला बाहेर 25,000 रुपये मिळतात. आणि त्यामुळं प्रिंटिंग टेक्नॉलॉजीसारखा विषय आला का ज्या मुलाला फार बुद्धिमत्ता नसेल पण कष्ट करण्याची तयारी आहे, तो सुद्धा तो कोर्स करून चांगलं जीवन जगू शकतो. अल्कोहोल ब्रिविंग अँड वाईन टेक्नॉलॉजी आहे, तर तो मुलगा त्या कंपनीत म्हणजे त्या फॅक्टरीमध्ये काम करू शकतो, तो स्वतःचं युनिट काढू शकतो, तो त्यामधलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट जाऊ शकतो. अशा खूप गोष्टी आहेत. आणि असं काही नाही का ह्या विषयाला खूप चांगलं महत्त्व आणि त्या विषयाला महत्त्व नाही. जो मुलगा आपल्या विषयात निष्णांत आहे त्या मुलाला भविष्यात काहीतरी मिळतंच. मी नेहमी सांगतो की मुलं ना आपल्या विषयावर खूप वेगळी प्रेम करतात. आपण देवाला नाही का म्हणतो, देवा मी पास होऊ दे, देवाला काय द्यायचं काहीच नाही, सगळं माझ्यासाठीच. मग मुलं काय करतात, मला अशी नोकरी मिळू दे, माझा असा बिझनेस होऊ दे, मला एवढे पैसे मिळू दे. हे त्या विषयावर केलेलं वेगळे प्रेम आहे. तुम्ही विषयासाठी काय करता? तुम्ही मनापासून विषयावर प्रेम करा, मनापासून विषय शिका. दररोज देवापुढे जाऊन धार्मिक पुस्तकं तुम्हाला वाचायचं असतील तर वाचा एखादं पान, पण आपला विषय वाचा ना. सकाळी उठा, आंघोळ करा, देवासमोर बसा, उदबत्ती लावा. आपला जो आवडता विषय तुमचा कम्प्युटर स्टडी आहे, माझा केमिस्ट्री आहे, तो उघडा, 4 पानं वाचा, नमस्कार करा, दररोजच्या कामाला लावा. मस्त. तो विषय तुम्हाला कधीही आयुष्यभर कमी पडू देणार नाही. पण माझं प्रेम कसं आहे त्या विषयावर, फक्त कामापुरतं, पैशापुरतं, फायद्यापुरतं. त्यातून माणसं जगतात पण फार मोठे नाही होऊ शकत. मात्र जे मनापासून प्रेम करतात आपल्या विषयावर ती माणसं खूप मोठी होतात. आणि जी उदाहरणं आहेत, तुम्ही कोणत्याही मोठ्या माणसाला प्रश्न विचारा तर तो हेच सांगेल का मी ह्या गोष्ट फार मनापासून केली. आणि काहीतरी वेगळं ना फक्त वेडी माणसंच करतात. शहाणी माणसं फार जपून काम करतात. मी वेळेत उठलो पाहिजे, वेळेत झोपलं पाहिजे, अशी माणसं जगण्यापलीकडे फार काहीतरी करू शकत नाही. ही बंधनं तोडून जो जातो ना
तो फार मोठा होतो. खरे. आणि असे खूप मुलं या महाविद्यालयात तयार झालेत. म्हणजे खेळामध्ये रात्रीचं 12-12 वाजेपर्यंत गुडघे फुटेपर्यंत कबड्डी खेळणारे आणि कुस्ती खेळणारे मुलं या महाविद्यालयात आलेली आहेत. याच महाविद्यालयाचा पंकज सिसट नावाचा मुलगा का ज्याला अर्जुन पुरस्कार मिळाला, जो आशियन गेम्समध्ये भारताचा कॅप्टन होता, तो आता मुंबईला पोलीसमध्ये कमिशनर आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. आणि एक डझन विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र शासनाचा. पोपट पवारांसारखा सामाजिक कार्यकर्ता आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी का ज्यांना पद्मश्री मिळाली. म्हणजे किंवा तुम्ही आता नागराज मंजुळेचं नाव घेतलं, भाऊ कर्डेचं नाव घेऊ शकाल. संशोधनामध्ये आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पोस्ट केलं, IIT बॉम्बेला किंवा IIT मध्ये PhD केलं. आज ते परदेशामध्ये मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपन्याचे R&Dचे डायरेक्टर आहेत, काही मॅनेजर आहेत. त्यांना किती पगार मिळतो हा भाग वेगळा, पण जे मानवाला जे लागतं ते देण्यासाठी ते अहोरात्र काम करतात. असे खूप माझे विद्यार्थी आहेत का त्यांनी महाविद्यालयाचं नाव मोठं केलंय. आणि महाविद्यालयाची ओळख म्हणजे काय, ते 29 एकरचं कॅम्पस, तिथल्या इमारती म्हणजे महाविद्यालय नाही. तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत जे महाविद्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर काय करतात त्यावर महाविद्यालयाची ओळख आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यांनी काहीच नाही केलं, इनॅक्टिव्ह असतील, तर ते महाविद्यालयाची काय ओळख राहणार आहे. मला असं वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारला की जे नवीन आलं ते तर आपण अडॉप्ट करतो, पण एक पिढी घडवण्याचं काम या महाविद्यालयाने गेल्या 54 वर्षात केलं. एक सुसंस्कारित माणूस तयार करण्याचं काम या महाविद्यालयाने केले. त्यात वेगळ्या लोकांचा हातभार आहे आणि त्यामुळे ती महाविद्यालयाची ओळख आहे. एखादं महाविद्यालय असं आपोआपच मोठं होत नाही. आता तुम्ही सगळे म्हणले काय ते कम्युनिकेशन स्टडीमध्ये काही शिकवत नाही, सगळं व्यवस्थित नाही, तिथं कोणी येईल. हो ना. तुम्ही काय सांगताय बाहेर महाविद्यालयाबद्दल त्याच्यावर बरं अवलंबून आहे. तुम्ही म्हटले काय ते महाविद्यालयात गेलं, प्राचार्यांना भेटलं का त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही, मला कोण भेटायला येईल. बरोबर. आणि त्यामुळं आमचे पण मुलं जेव्हा तुमच्याकडे आली होती भेटायला तेव्हा तुम्ही त्यांना असं पटकन भेटलात, रिप्लाय दिला फास्ट, म्हणजे ते जे असतं ना ते दिसतं लगेच. ते तो भाग आहे की जे मी तर तुम्हाला सांगतो, माझ्या विभाग प्रमुखांना बसून ठेवतो आणि विद्यार्थ्यांबरोबर बोलतो अगोदर. मी म्हणतो मुलांचं काय ते अगोदर द्या, तुझं काय काम आहे रे भाऊ, आणि विभाग प्रमुखांना म्हणतो तुम्ही बसा. ज्यावेळेस मुलं बंद होतील त्यावेळेस ते विभाग प्रमुखांबरोबर बोलतो. त्याचं कारण असं आहे की महाविद्यालयाचं जो कणा आहे ना तो म्हणजे विद्यार्थी जर चांगला निर्माण झाला, विद्यार्थ्याला सुविधा मिळाल्या, विद्यार्थ्याचे प्रश्न सुटले, विद्यार्थ्याला इतर गोष्टीत वेळ न जाता अभ्यासात जास्त वेळ झाला, त्याच्या विषयासाठी जास्त वेळ मिळाला, त्याचे छंद जे असतील, खेळ असेल, नाटक असेल, गायन असेल, काय असेल ते, त्यासाठी वेळ मिळाला, तर तो विद्यार्थी हा डेव्हलप होतो, विकसित होतो आणि त्या गोष्टी त्याला आयुष्यभर पुरतात. आणि त्यामुळे ते महाविद्यालयात होणं फार महत्त्वाचं असतं. नगर शहरातल्या मुलांनी बाहेर जायची काहीच गरज नाहीये. कारण म्हणजे तुम्ही आत्ता सरांकडनं सगळं ऐकलं, मी ॲक्च्युली थक्क झालो सर. म्हणजे मला तुमचा खूप अभिमान वाटतो की तुम्ही जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही पॅरलली सगळ्या गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, नुसतं एक कोर्स जरी आणायचा असलं तरी त्याच्यासाठी तुम्ही जो रिसर्च केला ते खूपच म्हणजे आमच्यासाठी इन्स्पायरिंग आहे. आणि इतकं सगळं म्हणजे कॉलेजमध्ये आलं आणि कॉलेज म्हणजे मोठं झालं आहे आता आणि एका दर्जाचं कॉलेज झालं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे होतंच आधीपासनं, तुम्ही त्याला एका वरच्या लेवलला नेलं आणि याचंच फलित म्हणून आपल्याला नॅकचं A++ हे नामांकन मिळालं. नॅकसोबतच आपल्याला काय काय आहे आपल्या कॉलेजमध्ये, आपल्याला सपोर्टेड बाय DST FIST असं पण आहे. मला ह्याच्या टर्म्स काहीच माहिती नाहीत, मला तुम्ही ते सांगा. त्याच्यानंतर DBT स्टार्ट कॉलेज स्कीम म्हणजे DBT STAR ही कुठली तरी कॉलेज स्कीम आहे, ही आपल्या कॉलेजकडे आहे. त्यानंतर CPE स्कीम बाय UGC म्हणजे हे सगळं आपल्या कॉलेजकडे आता सध्या आहे. तर नॅकचं A++ नामांकन जे भल्या कॉलेजेसना मिळत नाही, जे नगरमध्ये न्यू आर्ट्स कॉलेजला मिळाले आणि जे नगरच्या बाहेरची लोक आहेत ज्यांना न्यू आर्ट्स कॉलेजबद्दल आयडिया नाही आहे त्यांना मी सांगू शकतो, न्यू आर्ट्स हे एक शॉर्ट फॉर्म आहे. कॉलेजचं नाव न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज असं आहे. आणि आता तुमच्या लक्षातच आलं असेल न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या व्यतिरिक्त पण इतके सारे डिपार्टमेंट्स कॉलेजमध्ये आहेत. सो हे खूप मोठं एक ऑटोनॉमस कॉलेज आहे नगरमधलं. सर मग A++ बद्दल सांगा आणि या सगळ्या स्कीम्स ज्या आल्या. तुम्ही जे आता सांगितलं न्यू आर्ट्स, हे असं नाव आहे का त्याला कॉलेज सुद्धा लावण्याची गरज नाही. पेपर उघडला तुम्ही तर न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य, न्यू आर्ट्समध्ये हे झालं. म्हणजे न्यू आर्ट्सची एक आयडेंटिटी आहे, त्याची ओळखच ती आहे न्यू आर्ट्स. आणि त्या महाविद्यालयाला A++ ग्रेड मिळाली. खरं तर
हे मूल्यांकन करताना जी एक संस्था आहे का जी बेंगलोरला आहे, अच्छा, ती संस्था त्याचं ॲक्रिडिशन करते. ओके. तर ती जी संस्था ॲक्रिडिशन करते त्यांचे काही क्रायटेरिया आहेत. हां. मग तुम्ही कोणकोणते विषय शिकवता, तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, तुमच्याकडे कोणत्या क्वालिटीचे शिक्षक आहेत, तुमच्याकडे संशोधन कसं चालतं, तुमच्याकडे फॅकल्टी कोणत्या दर्जाची आहे, नंतर तुमच्या विद्यार्थ्यांचा काय प्रोग्रेस आहे, तुमच्या महाविद्यालयात काही चांगल्या प्रॅक्टिसेस आहेत. तर हे एकंदरीत त्याचे वेगळे पॅरामीटर्स आहेत का ते पाहिले जातात, त्याला मार्क्स आहेत. त्याच्यावर मी फार बोलत नाही. खरं तर आणि त्यामुळं ह्या सर्व गोष्टीत अतिशय चांगलं परफॉर्मन्स महाविद्यालयाचं होतं आणि त्यामुळं नॅकच्या कमिटीने इथं व्हिजिट केली, पूर्ण असेसमेंट केलं आणि आपल्याला 3.79 CGPA देऊन A++ ग्रेड मिळाली. का हे जो CGPA आहे महाराष्ट्रात तो 3.79चा CGPA अजूनही कोणी मोडला नाही. वाव, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. आणखी KTGM कॉलेज नाशिक त्याला सुद्धा एवढेच मार्क्स आहेत. अच्छा. अर्थात ही ग्रेड मिळवण्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे, कारण तिथं माजी विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा ते बोललेत, आजी विद्यार्थ्यांबरोबर बोललेत, पालकांबरोबर बोललेत, फॅकल्टीबरोबर बोलले, नॉन टीचिंग बरोबर बोलले, माझ्याबरोबर बोलले, अनेक गोष्टी त्यांनी तपासल्या. म्हणजे नॅकमध्ये तर आपण उंचीवरच आहोत. जे तुम्ही DST फिस्ट म्हणतात तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची एक स्कीम आहे, फीस स्कीम म्हणून. तर त्यांनी आपल्याला 1 कोटी रुपये देऊन महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणजे त्यांचं अनुदान आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर असतं का? ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मी त्यांना अप्लाय केलं, मी तिथे जाऊन प्रेझेंटेशन केलं. तिरुवनंतपुरमला प्रेझेंटेशन झालं होतं ते. ओके. तर तिथं प्रेझेंटेशन केलं नॅशनल लेवलचं आणि त्यामध्ये आपल्याला म्हणजे टोटल जे होते अमाऊंट ती 1 करोड होती. आपल्याला 1 करोडपैकी 1 करोड मिळाले, कोणाला 40 लाख मिळाले, कोणाला 35 लाख मिळाले, कोणाला 80 लाख मिळाले, आपल्याला 1 कोटीच मिळाले. वाव. ते DST फीस. नंतर जे तुम्ही DBT विचारलं ते डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, DBT. ते डिपार्टमेंट सुद्धा महाविद्यालयाला अनुदान देतं. आपल्याला 2 वेळा अनुदान मिळाले त्याचं. एकदा 57 लाख मिळाले आणि एकदा 83 लाख रुपये मिळाले. DBT पण गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. तिकडे पण तुम्ही प्रेझेंटेशन? हो, तिथं आम्ही अप्लाय केलं, स्क्रुटिनाइज झालं. त्यातलं एक प्रेझेंटेशन मी जे DBTचं ऑफिस आहे दिल्लीला तिथे केलं. एक प्रेझेंटेशन दिल्लीमध्येच व्यंकटेश कॉलेज तिथं प्रेझेंटेशन केलं. त्याला नॅशनल लेवलची कमिटी असते, त्यांनी आपल्याला 2दा DBT दिलं. जे CPE शब्द आहे, कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स, ही UGC स्कीम आहे जी भारतातली चांगली कॉलेजेस आहेत त्यांना ही स्कीम दिली जाते. 100 कॉलेजला ती अनुदान दिलं होतं. त्यांनी आपल्याला 1.5 कोटी रुपये दिलेत. बापरे. आणि त्या 1.5 कोटी रुपये दिले महाविद्यालयातल्या अकॅडमिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी. तर ते सुद्धा आपल्याला त्याचं आम्ही प्रेझेंटेशन केलं होतं, UGCमध्ये जाऊन प्रेझेंटेशन केलं होतं, त्याचं आपल्याला अनुदान मिळालं. आणि तसे आपण संशोधन प्रोजेक्ट सुद्धा भरपूर सबमिट करतो, त्याचे आपल्याला अनुदान मिळतात. आणि हे कशावर अवलंबून आहे, हे फक्त त्या महाविद्यालयाची क्वालिटी कशी आहे, शैक्षणिक दर्जा काय आहे, किती संशोधन चालले, किती पेपर पब्लिश झाले, किती विद्यार्थी हे रँकमध्ये आलेत, किती विद्यार्थी RDC परेड दिल्लीला गेलेत, तुमची काय क्वालिटी काय आहे, आउटकम काय आहे. बरोबर. आउटकम बेस्ड असेसमेंट असते. तुम्ही दररोज उठले झोपले हे नसतं, तुमचं आउटकम काय, तुमच्या महाविद्यालयाचं आउटकम काय. बरोबर. तर आउटकम बेसिस असेसमेंट असतं आणि आपलं महाविद्यालय या बाबतीत नेहमीच पुढे राहिलं, त्यामुळे आपल्याला काही कोटीचे अनुदान मिळालेत. त्याचे ते अनुदान आपण असे व्यवस्थित खर्च केलेत, त्याचे हिशोब शासनाला जमा केलेत, ते सगळे ॲक्सेप्ट झालेत, त्याचे आपल्याला रिएम्बर्समेंट झाले, सगळे पैसे मिळाले. आणि ती प्रक्रिया काही आज बंद नाही, आजही ते चालू आहे. आम्ही वेगळ्या एजन्सीला अप्रोच होऊन कसं महाविद्यालयामध्ये केंद्रातून कसे पैसे आणता येतील यासाठी आम्ही नेहमी कार्यरत असतो. ती प्रक्रिया आजही चालू आहे. आणि त्यामुळं आपल्या महाविद्यालयाला खूप नामांकन आहेत. म्हणजे आता आमच्या लेटरहेडवर लिहिण्यासाठी जागा नाही राहिली. जे लोक म्हणतील हे काय निम्म लेटरहेड तुम्ही यांनीच भरून टाकलं, म्हणून आम्ही मोजक्या गोष्टी लिहितो. म्हणजे आता पुरुषोत्तम करंडकचा तुम्ही किस्सा ऐकला असेल, आपल्याला 2दा पुरुषोत्तम करंडक मिळाला. माझे मित्र होते. तुम्ही तर आता कम्युनिस्ट स्टडीचे विद्यार्थी आहेत. तुम्ही त्यावेळी पुण्याचे जर पेपर वाचले असतील तर तुमच्या लक्षात असेल, पुण्याच्या पेपरला हेडिंग असे होते, यंदा पुरुषोत्तम पुण्याबाहेर. पुण्याबाहेर पुरुषोत्तम करंडक नगरच्या निवाड्सला, अशी बातमी नाही. म्हणजे असे पुण्याबाहेर म्हणजे पोटदुखी. म्हणजे
अशा बातम्या होत्या पुण्याच्या पेपरला. आणि नगरच्या पेपरला काय होत्या, यंदाचा पुरुषोत्तम करंडक नगरला. हो. म्हणजे तुम्ही बातमी पाहा ना, म्हणजे पुण्याच्या बाहेर पुरुषोत्तम करंडक जातच नाही, ही मेंटॅलिटी झाली, ही मानसिकता आहे. आणि आपल्याकडे तो दोनदा आला. हो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की, आणि हे सगळे कोणाचं आहे, आमचं काम फक्त मुलांना सपोर्ट करणे. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तुम्हाला जागा पाहिजे, तुम्हाला जाण्याला पैसे पाहिजेत का, हे करू शकतो. तो दर्जा कोण मेंटेन करतो, ती मुलं करतात ना. हो. आज वादविवाद स्पर्धेला दरवर्षी 100पैकी जास्त बसेस आपल्या कॉलेजला असतात. म्हणजे राज्य पातळीवरचे अनेक एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा आपण जिंकतो. हे कोण करतं, ही मुलं करतात. हो. ते जे समजा एकांकिका बसवली त्यात काम मुलं करतात, त्याचं लेखन मुलं करतात, त्याचं नेपथ्य मुलं पाहतात, त्याचे ड्रेपरी मुलं करतात. म्हणजे चांगल्या क्वालिटीचे मुलं म्हणून सगळे चालले ना. आणि मुलं हुशार आहेतच, पण माझे मित्र पुरुषोत्तमची प्रॅक्टिस करताना ऑडिटोरियममध्ये करायचे. म्हणजे जे कॉलेजचं ऑडिटोरियम होतं, जिथं लाईट्स लावून रोज प्रॅक्टिस करायचे. हे पुणे मुंबईतल्या कॉलेजेसना पण भाग्य नाही आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यामुळे त्यांची रोज प्रॅक्टिस इतकी छान व्हायची की त्याचा रिझल्ट आपल्याला दिसला. सो तुमचं जे योगदान आहे ते पॅरलली सेमच वाटतं मला. म्हणजे ॲडोटोरियम हे मुलांसाठी आहे ना. जर ॲडोटोरियमच मुलांसाठी बांधले तर ते त्यांना तिथं ज्यावेळेस मोकळा असेल त्यावेळेस त्यांना प्रॅक्टिस करायला काय अडचण आहे. तिथं जे कोट्यवधी रुपये खर्च करून ते ॲडोटोरियम उभे केले ते मुलांसाठी. आपण कोणाला खाजगी वापरायला देत नाही. तुम्ही ऐकलं कधी? नाही. बाहेरच्या माणसांना ते दिलंय? नाही. जे दिले, जे वापरलं जातं ते मुलांसाठी वापरलं जातं. आजही बुकिंग असतं त्याला. आज आमचा कार्यक्रम, आता सध्या कला महोत्सव चाललाय, उद्या तो कार्यक्रम, उद्या परवा त्या डिपार्टमेंटचा कार्यक्रम, ते मुलांसाठी बांधले, मुलं मुक्तपणे वापरतात. त्यासाठी किती खर्च येतो, एअर कंडिशनिंगला, लाइटिंगला किती खर्च येतो, लाईट बिल किती करतं, याचा विचार आम्ही तरी करत नाही. कारण मुलांच्याच फीमधून आम्ही ते पैसे देतोय किंवा असे कुठून अनुदान मिळतो त्यातून देतोय. बरोबर ना. आणि त्यामुळं महाविद्यालयच मुलांचं आहे. त्यामुळे मुलांनी काय वापरायचं आणि काय वापरायचं नाही हे आम्ही फक्त म्हणजे राखण करणार आहेत कॉलेजचं. मुलांचा पहिला हक्क आहे त्या गोष्टीवर. प्रयोगशाळा असतील, कॉम्प्युटर असतील, उपकरणं असतील, लायब्ररी असेल, ग्राउंड असेल, जिमखाना असेल, वसतिगृह असतील, यावर पहिला हक्क मुलांचा. आमचं काम फक्त ते राखणे आणि पुढच्या पिढीकडे ते सुपूर्द करणे हे तिथं काम करणाऱ्या लोकांचं काम असतं. ते फक्त आम्ही करतो. आणि त्यामुळं ज्यावेळेस मोकळं होतं ऑडिटोरियम त्यावेळेस त्या मुलांनी त्या स्टेजवर जाऊन प्रॅक्टिस केली. प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल हा एक असा फिल्म फेस्टिवल आहे जो पहिल्यांदाच कॉलेजने सुरू केला. कुठल्या तरी पुणे विद्यापीठातलं पहिलं कॉलेज आहे ज्यांनी फिल्म फेस्टिवल सुरू केला. आणि नगारा महोत्सव पण असतो म्युझिक डिपार्टमेंटचा, तो पण कदाचित एकमेवच आहे कदाचित नगारा महोत्सव, की पहिलाच महोत्सव आहे. तर हे महोत्सव सुरू केले, कल्चरली वातावरण डेव्हलप केलं, तर त्या महोत्सव आणि फेस्टिवलबद्दल थोडंसं ऐकायला. जो प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल सुरू केला, खरं तर आपण चित्रपट हा फक्त करमणूक म्हणून पाहतो. तो चित्रपट हा खरं तर ज्ञान म्हणून पाहिलं पाहिजे, हा कन्सेप्ट आपल्याकडे नव्हता असं म्हणेल मी. चित्रपट पाहिजे ना फक्त करमणूक म्हणून पाहिजे. चांगले गाणे आहेत, खूप चांगलं काम केलं, 2-3 तास करमणूक झाली. पण खरं तर चित्रपटामधून खूप ज्ञान मिळतं. तुम्ही एखादा समजा जपानी चित्रपट पाहिला तर तिथलं कल्चर काय, तिथली माणसं कशी, तिथलं निसर्ग कसा, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर काय, त्यांच्या चालीरीती काय, हे त्यातून आपल्याला समजू शकतं ना. तिथं काही जपानला जाऊन पाहण्याची गरज नाही. खरं तर ते खूप मोठं ज्ञानाचं साधन आहे. आणि आपल्याला खरं तर कळतच नाही चित्रपट कसा पाहावा. हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला, चित्रपट कसा पाहावा. चित्रपट कसा पाहावा, चित्रपट त्यासाठी खरं तर हा चित्रपट महोत्सव सुरू केला आणि तो आपण ओपन ठेवलाय. कुणी बी नगर जिल्ह्यातला माणूस येऊन तो चित्रपट पाहू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या 16-17 वर्षामध्ये गेल्या 17 वर्षामध्ये खूप लोकांनी तो चित्रपट महोत्सव पाहिलाय. आणि आपण फक्त चित्रपट पाहत नाही तर चित्रपट संपल्यानंतर आमचा एक प्राध्यापक त्यावर भाष्य करतो. समोर बसणारे प्रेक्षक प्रश्न विचारतात, ते उत्तरं देतात. मग चित्रपटाचा क्लायमॅक्स काय, चित्रपटातली प्रकाश योजना कशी आहे, चित्रपटातली स्टोरी कशी आहे, चित्रपटातला अभिनय कसा आहे, ह्या गोष्टी त्या ठिकाणी शिकता येतात. बरोबर, चांगली चर्चा घडवून येते मुलं, आणि त्यातून मुलं तयार होतात. मला असं वाटतं त्याचा फार मोठा फायदा होतो. नंतर तुम्ही जे नगराबद्दल विचारलं तर नगरमध्ये खूप काही अशी घरं आहेत की जे खरं तर संगीताची खूप सेवा करतात.
आणि ती परंपरा आजही त्यांची पुढची पिढी टिकवते. पण जी शेतकऱ्याची मुलं आहेत, खेड्यापाड्यातील मुलं आहेत, ज्यांना कौटुंबिक वारसा नाही, त्यांनी संगीत शिकायचं नाही का? त्यांनाही संगीत शिकता आलं पाहिजे. खरं तर शाहू महाराजांचा विचार आहे, राजे शाहू महाराजांचा विचार आहे. आणि त्यांना संगीत शिकता यावं म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये संगीत 12वीपर्यंत होतं. मी नंतर या BA ला सुरू केलं. आता MA पर्यंत आपल्याकडे MA म्युझिक आहे. त्या ठिकाणी अतिशय चांगले शिक्षक हे संगीताचे धडे देतात, जे क्लासिकल म्युझिक म्हणतो आपण, अभिजात संगीत जे ते त्या ठिकाणी शिकवलं जातं. त्याचबरोबर आता आपण इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे म्हणतात त्याबाबत सुद्धा आपण भर देतोय, की नुसतं गाता नाही आलं पाहिजे तर संगीत सुद्धा देता आलं पाहिजे. तर त्याबाबत सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी आपण प्रगती करतोय. आता आपण भविष्यामध्ये जसं आपण म्युझिक डिग्री देतो तसं आपल्याला म्हणजे तशी आपल्याला इन्स्ट्रुमेंटल मध्ये डिग्री देता येईल का याबाबत सुद्धा आपण विचार करतोय. कारण गायकाला फार महत्त्व मिळतं, पण वाजवणाऱ्याला काहीच मिळत नाही. बरोबर ना? त्यांना साथ दिली असं आपण म्हणतो, साथ दिली, पण ते साथ देणारे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. तर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक सुद्धा आता आपण लक्ष केंद्रित करतोय. आणि नगरकरांना खूप मोठे गायक, संगीत क्षेत्रातली नावाजलेली माणसं पाहायला मिळावीत, ऐकायला मिळावीत, आणि त्यातून एकंदरीतच नगर जिल्ह्याचं जे संगीताचं जो वाटचाल आहे ती अधिक पुढे जावी या दृष्टीने आम्ही तो नगर संगीत महोत्सव सुरू केला. तुम्ही आत्तापर्यंतची नावं वाचली असतील तर खूप मोठी मोठी नावं आलीत. हृदयानंद मंगेशकर आलेत, देवकी पंडित आल्यात, खूप मी नावं सांगत नाही, पण जी माणसं संगीत क्षेत्रामध्ये भारतामध्ये अशी वरच्या याच्यावर समजली जातात ती माणसं त्याला येऊन हजेरी लावतात. महाविद्यालय त्यासाठी खूप चांगला खर्च करतं आणि खूप नगरकर त्याला प्रतिसाद देतात. आणि त्यातून आता खूप चांगले चांगले संगीतामधली माणसं तयार होतील. जसं कमिक्स स्टडी म्हणलं का नागराज मंजुळे भाऊकराड्याचं नाव घेतलं जातं, तशी मला अपेक्षा आहे की या संगीत विभागातून सुद्धा येत्या 20-25 वर्षामध्ये एक कोणीतरी एक चांगला माणूस तयार होईल, एखादा विद्यार्थी मोठा होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. थोडासा आउट ऑफ टॉपिक प्रश्न आहे, म्हणजे आपण कॉलेजबद्दल बोलतोय आणि खूप बोलण्यासारखं आहे, आपण तरी खूप लिमिटमध्ये प्रश्न घेतले. आता एक नवीन पॉलिसी आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी, ती आपल्या कॉलेजमध्ये इम्प्लांट झाली का, आणि त्याच्यावर तुमचं काय मत आहे की ती पॉलिसी कशी आहे आणि ओव्हरऑल तुम्ही त्याच्याकडे कसं बघता पॉलिसीकडे? आपणास माहिती आहे की आपलं महाविद्यालय आता हे स्वायत्त महाविद्यालय झाले. आता सर्व अभ्यासक्रमांचं जे सिलेबस आहे ते आम्ही बनवतो, म्हणजे आम्हाला आता ते फ्रीडम आहे. पुणे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे अभ्यासक्रम जसंच तसं आम्ही घेतला असं काही नाही. आमच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आता माझे विद्यार्थी आहेत, मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, मोठमोठ्या संशोधन संस्थातले संशोधक आहेत, आणि त्यामुळं म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीजपेक्षाही ॲडव्हान्स सिलेबस आता आम्ही सर्व विभागाचा तयार केला आहे स्वायत्त महाविद्यालय असल्यामुळं. म्हणजे विद्यापीठ म्हणलं ना तर फार ग्रामीण भागातला, आदिवासी भागातल्या कॉलेजचा जो सिलेबस तोच एखाद्या वेल नोन महाविद्यालयामध्ये तोच सिलेबस, तिथं काही फ्रीडम नसायचं. आम्ही स्वायत्त झाल्यामुळे आता आम्ही नवीन कोणती गोष्ट आली तर ते आम्ही लगेच शिकवू शकतो. ते आम्हाला आता शासनाने आणि विद्यापीठाने आम्हाला ते स्वायत्त दर्जा दिल्यामुळे फ्रीडम आहे, तो एक भाग. आणि तुम्हाला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी आपलं महाविद्यालय स्वायत्त झालं. शासनाने यावर्षी म्हणजे 23-24 सर्व स्वायत्त महाविद्यालयामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कार्यरत केली, आणि त्यामुळं आपल्या महाविद्यालयामध्ये यावर्षी म्हणजे 23-24 NEP लागू झाले. आणि NEP चांगलं का वाईट याबद्दल मतांतर असू शकतील, पण काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या होत्या. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उच्च शिक्षणामध्ये वेगळे कमिशन आले, ते मी नावं घेत नाहीत, पण तदनंतर जे आले ते राधाकृष्ण कमिशन आलं, कोठारी कमिशन आलं, मध्यंतरी उच्च शिक्षणाबाबत श्याम पित्रोदाचा एक रिपोर्ट आला, आणि आता NEP आलं. हे असे स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर वेगळी आलेली ही कमिशन आहेत. वेळोवेळी बदल हे सुचवले गेले, पण आता NEP आले, यामध्ये फार बदल सुचवण्यात आला. त्यामुळे हा जास्त चर्चेचा विषय झाला. अच्छा, की बदल काय झाला, आपण जगात
म्हणजे जे आपल्या ब्रिटिशांनी आपल्यावर जे काही गोष्टी लादल्या होत्या ते कमी का याला शिक्षण म्हणतात, हां. तर ते आपलं चाललं होतं आता. अच्छा. आता तसं नाही राहिलं. आता शिक्षणामध्ये असा बदल होत चालला आहे की असा आग्रह चालला आहे का तुम्हाला पदवी पदव्युत्तरपर्यंत शिक्षण तुमच्या मातृभाषेत मिळालं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. हे चांगलं आहे का वाईट आहे? हे चांगलं आहे. चांगलं आहे. अर्थात म्हणजे तुम्हाला इंग्रजी आलं नाही पाहिजे असं नाही म्हणणार मी, ती तर जगाची भाषा आहे, ती आलीच पाहिजे प्रत्येकाला जर आपल्या पुढे जायचं असेल. पण आपल्या मातृभाषेत जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती आपल्याला पटकन समजते. तुम्हाला ठेच लागली तर आपण असं कधी म्हणत नाही ओ मदर, आईगच म्हणतो ना, खरे, कारण आपल्या मनातली भाषा आहे ती. तर त्यामुळं मातृभाषेत शिक्षण आलं पाहिजे असं एक गोष्ट पुढे येते. नंतर जगात काय संशोधन चाललंय, जगात काय विज्ञान चाललंय, जगात काय लिटरेचर आहे. अजून आपण बर्नार्ड शॉ शिकवतोय मराठीमध्ये, अजून आपण इंग्लिशमध्ये परदेशातीलच साहित्यकांचं साहित्य शिकवतोय. भारताचा शोध कोलंबसने लावला, हे आता बंद झालं म्हणजे शिकवणं. म्हणजे हे चाललंय. तर आता मग आपलं भारतीय का नसावं? म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणून जो आता नवीन गोष्ट येऊ घातली का भारतामध्ये जे झाले ते सुद्धा आलं पाहिजे आपल्याकडं. तर अशा गोष्टी आल्या होत्या. किंवा आता त्यात एक ऑन जॉब ट्रेनिंग आले, OJT म्हणतात, की तुम्ही पदवी पूर्ण करेपर्यंत तुम्ही काही दिवस जिथं नोकऱ्या मिळतात तुमच्या विषयाला तिथं जाऊन काम केलं पाहिजे. हे खूप चांगलं आहे ना. प्रोजेक्ट कन्सेप्ट होता तो मर्यादित होता. आता प्रोजेक्ट किंवा संशोधन PG लेवलला फार आले. खरं तर आता आपल्या महाविद्यालयामध्ये 15 विषयामध्ये संशोधन केंद्र आहेत. 250 विद्यार्थी PhD ला रजिस्टर आहेत आपल्याकडे. एका वर्षामध्ये 25 लोक 25 पैकी जास्त मुलं PhD होतात. आता संशोधन हे फार महत्त्वाचं होऊन होत आहे. त्याला सुद्धा आपण खूप चालना दिली आपल्या कॉलेजने, ते सुद्धा फार पुढे नेलं आहे. आता PG लेवलला संशोधनाला खूप महत्त्व आलं आहे NEP मध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट का तुम्ही आता विद्यार्थी कम्युनिकेशन स्टडीजचे आहेत, तुम्ही कम्युनिकेशन स्टडीला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला फक्त कम्युनिकेशन स्टडीज शिकावं लागत होतं, दुसरीकडे कुठे जाता येत नव्हतं. आता तुम्ही कम्युनिकेशन स्टडीचे विद्यार्थी आहेत, तुम्ही म्हणले नाही मला बिझनेस सुरू करायचा आहे, मला अकाउंट शिकलं पाहिजे, मी शिकू शकतो. आता तुम्हाला अकाउंट घेता येतं. तुम्ही आता तुमच्या फॅकल्टीतच नव्हे, फॅकल्टीच्या बाहेरचे काही क्रेडिट्स घेऊ शकता. आता कॉमर्सचा मुलगा म्युझिक घेतोय आणि कॉम्प्युटरचा मुलगा भारतीय राज्यघटना घेतोय आणि केमिस्ट्रीचा मुलगा सायकोलॉजी शिकतोय. एक अंध मुलगा आहे, त्याचा विषय राज्यशास्त्र, तो टॅलीच्या सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेतोय. आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला. हे फक्त NEP मध्ये. अर्थात त्यावर राजकीय लेवलला वादविवाद आहेत, त्यावर मी बोलणार नाही. कारण काही चांगले म्हणतात, काही वाईट म्हणतात. अर्थात प्रत्येकाचा हक्क आहे चांगलं वाईट म्हणण्याचा. पण आपण अगोदर ती NEP म्हणजे काही समजून घेतली पाहिजे. जर NEP ज्या पद्धतीनं इंट्रोड्यूस केली तशाच प्रकारे इम्प्लिमेंट केली तर मुलांचं भवितव्य खूप चांगलं आहे. आपल्या देशामध्ये पॉलिसी खूप चांगल्या आहेत, मात्र इम्प्लिमेंटेशनबद्दल प्रश्न आहेत खूप. आता मी काय म्हटलं तुम्हाला की केमिस्ट्रीचा मुलगा सायकोलॉजी घेतो, पण ज्या कॉलेजमध्ये सायकोलॉजीच नाही तो काय घेणार? ज्या कॉलेजमध्ये फक्त एकच फॅकल्टी आहे आर्ट्स, तो काय घेणार? अशा खूप अडचणी आहेत. पण न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगरमध्ये NEP राबवण्यासाठी खूप संधी आहेत, मुलांना खूप संधी आहेत. मुलं व्हरायटी कोर्सेस घेऊ शकतात, आवडीचे विषय घेऊ शकतात. परदेशामध्ये किंवा जे प्रगत राष्ट्र आहेत, मी म्हणेल प्रगत जे राष्ट्र आहेत, त्या प्रगत राष्ट्रामध्ये MBBS करणारा डॉक्टर किंवा डॉक्टरचा कोर्स घेणारा माणूस दुसऱ्या एका कॉलेजमध्ये जाऊन किंवा विद्यापीठात जाऊन सायकोलॉजी घेतो, कारण त्याला ते पूरक आहे. डॉक्टरला सायकोलॉजी विषयी पूरक आहे. बरोबर. आणि नंतर त्यांनी काय करतो तो काय हे वैद्यकीय शिक्षण काही चांगलं नाही, आता आपण सायकोलॉजी शिकलं पाहिजे. तो सायकोलॉजीमध्ये PhD करतो आणि सायकोलॉजीचा वेल नोन प्रोफेसर होतो. का जे त्याला डॉक्टर होऊन कुठेतरी एका ठिकाणी तो बसला असता प्रॅक्टिस करीत, ते न करता मात्र तो वेल नोन सायकॅट्रिक्स होतो, सायकोलॉजी चांगलं शिक्षण देतो, समजून घेतो, संशोधन करतो. अशा
हॉरिझॉन्टल जाण्यासाठी खूप संधी आहेत. आतापर्यंत फक्त व्हर्टिकल जाता यायचं. एकदा तुम्ही सुरू केलं रस्ता का रस्ता सोडता येत नव्हता. आता मात्र NEP मध्ये तुम्हाला असं वाटलं का हा रस्ता काय आपल्या आवडीचा नाही, आपला रस्ता बदलायचा, NEP मध्ये बदलतं. खरं तर NEPचं आपला रस्ता बदलता येणं हे त्याचं खरं आउटकम आहे. आणि मात्र जे पॉलिसी मेकर आहेत त्यांनी पॉलिसी चांगली दिली. आता जी इम्प्लिमेंटेशनवाले जे आमच्यासारखे आहेत ना, त्यांनी मात्र ते अतिशय काळजीपूर्वक इम्प्लिमेंट केली तर मात्र आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल. तुमच्याकडनं म्हणजे कॉलेज झाल्यानंतर पण खूप शिकायला मिळते. आज मी खूप तुमच्याकडनं काय काय वेगवेगळं शिकलो. सर, मला एक गोष्ट खूप जाणवते की जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात त्यांचं मोटिव्ह हेच असते की तळागाळात शिक्षण पोहोचलं पाहिजे, गावागावात पोहोचलं पाहिजे. आणि आपल्या कॉलेजचं, आपल्या संस्थेचं मोटिव्ह पण तेच होतं आणि आहे. परंतु आपलं कॉलेज एका वेगळ्या लेवलला, एका उच्च दर्जाला जाऊन पोहोचलं आहे. पण जिल्हा परिषद शाळा आता बंद होत आहेत हळूहळू. खूप शाळां म्हणजे पट नाही आहेत. तर हे काही मला कळत नाही की शाळांमध्ये मुलांना टाकायचं असतं तर ते CBSEची शाळा प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात. म्हणजे अगदी गरीब घरातले जरी लोक असतील तरी ते कर्ज काढतील पण मुलाला CBSE स्कूलमध्ये टाकतील. आणि एकीकडे आपलं कॉलेज आहे ज्यांचं मोटिव्ह सेम होतं जिल्हा परिषद शाळांसारखंच, पण ते एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलंय. सर, तुम्ही ह्याच्यावर काय भाष्य कराल की जिल्हा परिषद शाळांचं पट का कमी होत चाललंय आणि एकंदरीत गावातल्या, ग्रामीण भागातल्या पालकांनी याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? आता मी माझ्या गावामध्ये 1ली ते 4थी शाळा होती. आम्हाला 4ही वर्गाला शिकवायला एकच शिक्षक होते. 5वी ते 7वी शेजारच्या गावात प्राथमिक शाळेत मी शिकलो जिल्हा परिषदेच्या. आणि माझ्या काळामध्ये 8वी मध्ये हायस्कूल होतं. 8वीला मी ABCD शिकलो. मला इंग्लिश बोलायला काही अडचण येत नाही. म्हणजे फक्त इंग्लिश मीडियम जे म्हणलं जातं तर भाषा शिकणार तुम्ही का त्या भाषेमध्ये ज्ञान घेणार हे फार महत्त्वाचं आहे. इंग्लिश मीडियम स्कूल आहे म्हणजे तुम्ही त्या मुलाला इंग्लिश चांगलं बोलावं म्हणून त्या शाळेत पाठवता की त्याला खूप चांगलं ज्ञान मिळावं यासाठी पाठवता. खरं तर ज्ञान कोणत्याही भाषेत असू शकतं. ते इंग्लिशमध्येच असलं पाहिजेच काही नाही. पण मानसिकता बदलत चालली लोकांची. किंवा मी खरं तर पालकांना खरं तर यात दोष देणं मला उचित ठरेल. शेजारचा मुलगा इंग्लिश मिडियम जातो म्हणून माझाही इंग्लिश मिडियमलाच गेला पाहिजे. तो म्हणजे ह्या शाळेत आहे म्हणून माझ्या मुलाला त्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे, काही गरज नाही. झाडाखाली शिकलेली मुलं कलेक्टर आहेत. डोंगरावर बसून म्युझिकचा अभ्यास करणारे खूप चांगल्या चित्रपटाला म्युझिक देतात. तुम्ही AC मध्ये शिक्षण घेता का झाडाखाली बसून शिक्षण घेता याला महत्त्वाचं नाही, तुम्ही काय शिकता याला महत्त्व आहे. आणि त्यामुळं CBSE पॅटर्न, इंग्रजी माध्यमाची शाळा, जिल्हा परिषद शाळा, ह्या सर्व शाळा ह्या ज्ञान देणारे केंद्रच आहेत. तुम्ही कोणत्या नजरेतून पाहताय याला फार महत्त्व आहे. खरं तर तुमचा पाल्य कोणत्या दर्जाचा आहे यावर शिक्षण अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या शाळेत शिकला, तुम्हाला कोणी शिकवलं, तुम्ही कुठे बसून शिकला, तुम्ही म्हणजे नवीन पुस्तक घेऊन शिकलात का जुनी पुस्तक वाचून शिकलात याला फारसं महत्त्व नाही. खरं तर तुमचा जो पाल्य आहे तो खूप अभ्यासू असला पाहिजे, तो फार संस्कृत असला पाहिजे, त्याला ज्ञानाची आस असली पाहिजे. जर असं असेल तरच मात्र शिक्षण होऊ शकतं. आणि त्यामुळं हे तात्पुरतं आहे, काही दिवसांनी यात फरक पडेल. आता आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे जातोय सर. एक शेवटचा एक ऑफ टॉपिक प्रश्न आहे. म्हणजे एकेकाळी कॉलेजमध्ये ना शिवा साबळे या नावाचा खूप दरारा होता. म्हणजे शिवाजी आजही आहे. पण शिवाजी साबळे म्हणजे शिवा सर आलेत असं म्हणले की सगळे पळत सुटायचे इकडं तिकडं. कोणी टाइमपास करायचं नाही, फालतू गप्पा असं काही नव्हतं. कॉलेज लेक्चर करून आपलं घरी जायचं, आरामात सगळं चालायचं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की त्यांच्या काळात असेच एक हक्की तोडमल नावाचे सर होते, हरिभाऊ किसन तोडमल. अजून एक ॲडमिनिस्ट्रेशनला कर्डिले सर होते. तर ह्यांचा जो काही दरारा होता कॉलेजवर की ते आले किंवा ते बोलले, त्यांचा आवाज आला, तुम्ही पण म्हणजे खूप मुलांना मारले लायब्ररी समोर. तुम्ही घरी जाताना तुम्हाला कोणी दिसलं की तुम्ही लिटरली आमच्या ऑफिसमधल्या पण एका मुलाला तुम्ही जोडलंय चांगलंच. सो हा जो दरारा होता तो आता कमी झालाय का किंवा ओव्हरऑल आता मारत नाहीत म्हणजे मुलांना? तुम्ही जे नाव घेतलं डॉक्टर हक्की तोडमल हे आमचे आदरणीय या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य.
अच्छा. सांगायला दुःख वाटतं की ते 2 वर्षापूर्वी गेले आपल्याला सोडून. त्यांनी या महाविद्यालयाचा खरं तर पाय अतिशय भरभक्कम रचला. ते स्वतः कुस्ती खेळायचे आणि खूप चांगले विद्यार्थी त्या काळात घडले. आज जे तुम्हाला समाजकारणात राजकारणात लोक नाव दिसतात ते त्या काळातले विद्यार्थी आहेत. तोडमल सरांचा खूप दर्रा होता. जे दुसरं नाव घेतलं शिवाजी साबळे किंवा कर्डिले, हे सुद्धा महाविद्यालयाच्या आवारात शिस्त चांगली असली पाहिजे म्हणून खूप प्रयत्न करतात. किंवा मी थोडंफार जे मुलांना शिस्त लावतो तर ती प्रशासनाचा एक भाग म्हणून हे सर्व असतं. बरोबर. आता धाक जो शब्द आहे ना, हा धाक शब्द थोडासा बदलत चालला आहे, त्याचा अर्थ बदलत चालला. म्हणजे आम्ही ज्या मुलांना मारतो ना, ज्या मुलांना धाक दाखवतो किंवा दाखवला गेला, त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांना सुद्धा धाक होता. आता आईवडिलांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं आमचा धाक संपत चालला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर महाविद्यालय हा समाजाचा एक भाग आहे. महाविद्यालयाच्या आवाराच्या बाहेर जे चाललं आहे त्याच्यावरून आतमध्ये महाविद्यालयाचं आतलं वातावरण असतं. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना कधी म्हणजे लाथाबुक्क्यानं जरी मारलं, चूक केली तर आम्हाला कधी पालक विचारत नव्हते का आमच्या मुलाला का मारलं. त्यांनी घरी सांगितलं ना, बुवा झावरे सरांनी मला मारलं, तर ते म्हणायचे तू काहीतरी चूक केली असेल म्हणून तुला मारलं. आता खूप लाडोबाई तयार झाल्यात घरी. आता एक नाही तर 2 अपत्य, ते दोन्ही लाडके. एक असेल तर अधिक लाडके. पूर्वीच्या काळामध्ये 8 9 लोक. एखादा म्हणला ना मुलगा मी जीव देईल तर आईवडील म्हणजे तू लगेच मर. आता जर पोरगं म्हणलं ना का मला मोटरसायकल दिली नाही तर मी आत्महत्या करील, तर 4-5 दिवस आई वडील झोपतच नाही, त्याच्या मागेच फिरत नुसतं. हा झालेला सामाजिक बदल आहे. आणि या सामाजिक बदलामुळं काही मुलं आईवडिलांना भेटी जातात, काही शिक्षकाला भेटी जातात, वेगळ्या पद्धतीने भेटी जाण्याचं काम तुम्ही दररोज पाहताय समाजामध्ये. आम्ही आमच्या पद्धतीनं आजही महाविद्यालयातली शिस्त चांगली राहील म्हणून प्रयत्न करत असतो. पण तुम्ही पेपरला बातमी वाचत असाल, ह्या प्राथमिक शाळेत शिक्षकांनी मारलं त्याच्यावर पोलीस केस केली. ह्या शाळेमध्ये शिक्षा केली मॅडमनी म्हणून त्या मॅडमच्या विरुद्ध आंदोलन झालं, त्यांना निलंबित करण्यात आलं. हे दुर्दैव आहे खूप ॲक्च्युली. आणि कायदे सुद्धा आलेत आता की मुलांना मारू नये. अहो आईवडिलांनी मुलांना मारलं तर मुलगा पोलीस केस करू शकतो आईवडिलांवर मला मारहाण केली. बापरे. मग शिक्षकांनी काय करायचं सांगा. म्हणजे जो आवाराच्या बाहेर जे वातावरण बदललंय त्या वातावरणाचा परिणाम म्हणून शिस्त आम्ही राखतो, पण तरीसुद्धा काळजी घेतो की यातून काही दुसरे प्रश्न उभे राहू नयेत. आणि त्यामुळं धाक होताच, धाक आहेच, पण धाक मात्र असा धाक असला पाहिजे का तो स्वयंशिस्तीचा धाक असला पाहिजे, तो एक चांगला शिक्षक म्हणून धाक असला पाहिजे, तो एक चांगला प्राचार्य म्हणून धाक असला पाहिजे. आणि तसा धाक मानणारी खूप मुलं आहेत. त्याला एखादा दुसरा अपवाद असू शकतो, पण तो एखादा दुसरा अपवाद तोच आपल्या नजरेसमोर असतो. तुमच्या मीडियाची बातमीच अशी असते, चांगली बातमी चांगली बातमीच नाही, जी वाईट गोष्ट आहे ती बातमी. जर अशा पद्धतीचं सगळं चाललं असेल तर मला वाटतं आपल्याला तसं वाटणं अतिशय साहजिक आहे. पण मी माझ्या एकंदर नोकरीच्या काळामध्ये खूप चांगले विद्यार्थी पाहिलेत, खूप. आणि फार नगण्य असे विद्यार्थी माझ्या लक्षात आहेत का ते खोडकर होते, ते बेशिस्त होते, ते पण प्रमाण फार कमी आहे. विद्यार्थी चांगलेच असतात. हो सर, भापकर सरांबद्दल थोडंसं सांगा. ते ट्रस्टी होते कॉलेजमध्ये आणि सकाळी 7 वाजता यायचे असं ऐकलं होतं. मला ते माझ्या ह्याच्यातले नसल्यामुळे मला आयडिया नाही आहे, पण तुम्ही थोडं सांगा की त्यांचं काय एकंदरीत ते लक्षात का राहतात सगळ्या विद्यार्थ्यांच्या. नाही, ते जुने विद्यार्थी जे आहेत, मी निवाड्समध्ये मी 1 वर्ष बाहेर नोकरी केली, संस्थेच्या बाहेर. मी 1982 साली इथं जॉईन झालो. आता माझी 43 वर्ष नोकरी झाली केमिस्ट्री शिकवण्याची, आणि त्यात प्रशासक म्हणून ते भरपूर काम केलं. मी ज्यावेळेस या ठिकाणी रसायनशास्त्र विषयाचा व्याख्याता म्हणून जॉईन झालो त्यावेळेस ते सकाळी पहिल्या लेक्चरला जायचे आवारात, आणि कोणाच्याही लेक्चरला पाठीमागच्या दर्जाने जाऊन बसायचे आणि लेक्चर ऐकायचे. आणि असंच एकदा माझं स्टेप हॉलला लेक्चर चालू होतं FYBCचं,
ते मागच्या बेंचवर येऊन बसले, मला ते येऊन बसल्याचं काही माहीत झालं नाही. सगळं माझं लेक्चर संपल्यानंतर ते मागच्या दरवाजाने बाहेर पडले आणि पुढच्या दरवाजाकडे आले आणि मला कॅन्टीनला घेऊन गेले, मला चहा पाजला आणि मला म्हटले तू केमिस्ट्री खूप चांगलं शिकवतो, चांगलं शिकवत जा मुलांना. अशी एक मी काय म्हणतो समाजासाठी काम करणारी खूप मोठी माणसं होते. ते तसे कम्युनिस्ट विचाराचे होते. त्यांनी काही दिवस नगर शहराचं विधानसभेचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे आणि ते आमच्या संस्थेचे कुमार सप्तऋषींच्या आधी एक डावा व्यक्ती त्याच्या बरंच अगोदर त्यांच्या ज्या सुवेज्ञ पत्नी होते हिरोबाई भापकर, त्या आमच्या संस्थेच्या अध्यक्ष सुद्धा होत्या. बापूसाहेब भापकर आमच्या संस्थेचे विश्वस्त होते. संस्थेसाठी योगदान देणारी खूप मोठी मोठी माणसं आहेत, त्यातलेच एक बापूसाहेब भापकर. तुम्ही आता कॅन्टीन बद्दल बोलले, तुम्हाला चहाला घेऊन गेले होते. कॉलेजमध्ये एवढं इन्फ्रास्ट्रक्चर झालंय, इतका करोडोंनी खर्च झालाय बिल्डिंग्समध्ये आणि या गोष्टीमध्ये. कॅन्टीन एकच आहे पण, आणि मुलांची खंत असते की कॅन्टीनमध्ये असे वेगवेगळे बर्गर पिझ्झा काही मिळत नाही, आम्हाला कोल्ड कॉफी मिळत नाहीये. तर हे का बरं? म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या क्रमाने उभं राहिले, जर तुम्ही पाहिलं तर सर्वात अगोदर प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. अतिशय उत्तम प्रयोगशाळा असाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आम्ही. मुलांना बसण्यासाठी जागा असावी म्हणून वर्ग असावेत. तर मग कॉमर्स बिल्डिंग बांधली का ज्या बिल्डिंगमध्ये आज एका वेळेस 2,500 विद्यार्थी बसतात. 1250 बेंच आहेत तिथं. खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर. 80,000 स्क्वेअर फूटची एक इमारत तयार झाली. न्यूयॉर्क्सला वसतिगृह नव्हते, बाकीच्या महाविद्यालयाला वसतिगृह नव्हती. मग आम्ही मुलांचं वसतिगृह बांधलं एक, नंतर मुलींचं वसतिगृह बांधलं, परत मुलांचं वसतिगृह क्रमांक 2 बांधलं. आता मुलींच्या वसतिगृहाचं 2 नंबरचं फार चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणारं काम सुरू झाले. म्हणजे आम्ही अगोदर प्रयोगशाळा केल्या, नंतर तुम्ही पाहिलं असेल अतिशय उत्तम ऑडिटोरियम केलं. प्रयोगशाळांच्यावर अधिक खर्च केला. स्टॅटचे प्रयोगशाळा, वेगळ्या विषयांच्या प्रयोगशाळा परत केल्या. माझं ऑफिस कधी झालं? मी त्या एका कोपऱ्यात बसलो होतो. मला नव्हतं वाटत का माझं खूप प्रशस्त ऑफिस असावं. प्रशासन काय कुठे बसून केलं तरी चालतं ना. झाडाखाली बसून मी मुलांशी चर्चा केली, अकाउंटच्या सह्या केल्या, चालतं ना. पण प्रयोग करायला चांगलीच प्रयोगशाळा पाहिजे ना, तिथं भरपूर सामान पाहिजे ना. नाटक करायचं म्हणजे चांगलं ऑडिटोरियम पाहिजे ना. त्यामुळं ज्या गरजेच्या गोष्टी त्या अगोदर झाल्या आणि ज्या गरजेच्या गोष्टी नाहीत त्या नंतर चालल्यात. त्यात दुर्दैवाने कॅन्टीनचा शेवटचा नंबर लागला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आम्ही महाविद्यालयात होतो त्यावेळेस कॅन्टीन कन्सेप्ट हा अतिशय नगण्य होता. आम्ही कॉलेजला येताना आमचे डबे घेऊन यायचो. आमची आई डबा करून द्यायची. आता मला वाटतं घरून मुलांच्या आता आया नाही राहिल्या, मम्मी डॅडी झालेत, ते त्यांना डबा करून देत नसावे, त्यामुळे त्यांना कॅन्टीनची गरज भासू लागली. न्यूयॉर्कच्या कॅन्टीनमध्ये भविष्यातही पिझ्झा मिळेल काय नाही याबद्दल मी साशंक आहे. म्हणजे कारण त्यामुळं कॅन्टीनचा नंबर उशिरा लागतोय, कारण तिची गरज ही शेवटची आहे. महाविद्यालय हे शिक्षणासाठी आहे. बरोबर. मी काही विद्यापीठाच्या कॅन्टीन ह्या एअर कंडिशन पाहिल्यात. AC कॅन्टीन आहेत खरे, आणि पडके वर्ग, तुटके टेबल, बंद पडलेले कॉम्प्युटर. जर समाजाची अपेक्षा असेल तर आपण एअर कंडिशन कॅन्टीन बांधू, मग बाकीच्या गोष्टीचे मात्र मेंटेन झालं पाहिजे. ऑडिटोरियम तसंच राहिलं पाहिजे. आजही तुम्ही पाहिलं असेल की ऑडिटोरियम सुरू होऊन 9 वर्ष झाले, ते तसंच आहे. तुमचा कम्युनिकेशन विभाग दररोज नवीन काहीतरी होतंय, नवीन कॅमेरे येतील, नवीन सिस्टीम येतील. तुम्ही प्रयोगशाळा पाहिल्या, 1 महिन्यापूर्वी आलेला कॉम्प्युटर न्यूयॉर्क्समध्ये दिसेल. आज महाविद्यालयामध्ये 900 कॉम्प्युटर आहेत लेटेस्ट. इंटरनेटच्या किती लाईन आहेत मला सांगता येत नाही, बिलावर फक्त मी सहाय्य करतोय. मोठमोठे स्क्रीन आलेत. तुम्ही पाहिलं असेल एक 15 वर्षी महाविद्यालयाच्या आवारात किती झाडी होती, आज किती झाडी झालीत. म्हणजे जे प्राधान्य ज्याला आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे. मला क्लाउड कॉम्प्युटिंग सुरू करणं, डेटा सायन्स सुरू करणं किंवा डिफेन्स स्टडी सुरू करणं, म्युझिक सुरू करणं अधिक महत्त्वाचं वाटलं कॅन्टीनपेक्षा. त्यामुळं हे कोर्सेस सुरू झाले, कॅन्टीन मागं राहिले. म्हणजे जर या महाविद्यालयामध्ये एखादा फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स सुरू झाला तर कॅन्टीन मोठं करू आपण. वाव, ग्रेट. सर, आता निवडणुकांचं वातावरण, आता ॲक्च्युली आपण खूप एक शेवटचाच प्रश्न आहे हा, खूप पॉडकास्ट मोठा झाला आहे आणि आपल्या चर्चा थांबत नाही आहेत, आपलं चालूच राहील. म्हणजे इतकं कॉलेजने केलं आहे की ते असं 1-1.5 तासात 2 तासात नाही मावणार. आपण कधीतरी दुसरा पार्ट पण करूया त्याचा.
पण आताच निवडणुकांचं वातावरण सुरू झालं आहे. आपल्या कॉलेजच्या निवडणुका पण खूप चर्चेचा विषय असतात. आपल्या कॉलेजचे जे युआर असतात ते पुढे जाऊन नगरसेवक वगैरे होतात. सो इतक्या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना लीड करणं ही सुद्धा एक वेगळीच लिडरशिप आहे आणि हे सुद्धा एक चांगलं कौशल्य आहे त्या व्यक्तीचं. असे कुठले युआर तुमच्या लक्षात राहिलेत की जे पुढे जाऊन राजकारणात आले किंवा त्यांनी खरंच समाजकारण केलं, राजकारण केलं आणि जे आपल्या कॉलेजमध्ये युआर होते एकेकाळी होते किंवा मुलगी किंवा मुलगा कोणीही, म्हणजे असे लक्षात राहिलेले युआर कोण आहेत? आता जे नगरसेवक आहेत सध्या अजित कोतकर, हां, हे आपल्या महाविद्यालयाचे युआर होते. हो, अजित कोतकर नाही, त्यांचे मोठे बंधू मनोज कोतकर आपल्या अजित कोतकरांचं केडगावमध्ये पण खूप काम आहे. म्हणजे त्यांचं ते युआर होते, ते आता नगरसेवक आहेत. हो, धाकटा भाऊ अजित कोतकर तो सुद्धा युआर होता. हो, एक लिंबूचा पवार म्हणून विद्यार्थी होता, तो युआर होता. अच्छा. किंवा आता पोपटराव पोपटराव पवारांची मुलगी ती युआर होती. हो, असे किंवा आता तो भांडवलकर तो युआर होता. हो, मला असं वाटतं ही लोक कॉलेजमधून बाहेर पडली पण ती काही प्रमाणात राजकारणात सक्रिय दिसतात. हो, अर्थात ते अजून त्यांचं वय लहान आहे त्यामुळे ते भविष्यात मोठे होतील अशी एक अपेक्षा आहे. पण जर तुम्ही एकंदरीत विद्यापीठाच्या लेवलचं जर पाहिलं तर जे त्या काळामध्ये युआर म्हणून कॉलेजमध्ये निवडून आले, नंतर विद्यापीठाचा जो इलेक्शन असतं त्यामध्ये युआर झाले, ते आज त्यातले काही आज राजकारणात फार सक्रिय आहेत. मी खरं मी त्यांचं नाव काय घेत नाही कारण ते आता एखाद्या पक्षाचे खूप चांगले नेते आहेत आणि मग हे राजकीय होऊ नये म्हणून मी नाव घेत नाही. पण ते राजकारणात फार सक्रिय आहे, खूप चांगलं काम करत आहेत. म्हणजे खरं तर थोडंफार राजकारणाचं बाळकडू हे महाविद्यालयीन जीवनात मिळालंच पाहिजे. मध्यंतरी निवडणुका बंद केल्या, अकॅडमिक लेवलवर आल्यात. आता परत विद्यापीठ कायद्याने त्या परत निवडणुका घ्याव्यात असे डायरेक्शन आहेत, त्याच्यावर परत आता बंदी आली. पण त्यातले काही दोषसुद्धा आहेत की महाविद्यालयाच्या आवारामध्ये राजकारण येऊ नये म्हणून ते सध्या त्या निवडणुका होत नाहीत. पण खरं तर म्हणजे खूप चांगलं वातावरण ठेवून समाजाने समजून घेऊन काही हे एक मुलांना शिक्षण आहे या भावनेतून मला असं वाटतं पुढे गेलं तर खूप चांगले विद्यार्थी यातून पुढे येऊ शकतात. आणि राजकारणातले काही ज्या प्राथमिक गोष्टी असतात की दुसऱ्यांच्याबरोबर कसं बोलावं, कसे संबंध ठेवावे, कसे संबंध दीर्घकाळ टिकावेत, लोक कसे आपलेशी करून घ्यावेत, त्यांच्याशी प्रभाव पडण्यासाठी कशा पद्धतीने बोलावं, तर ह्या गोष्टी मुलं शिकू शकतात. मात्र त्यासाठी अतिशय निकोप वातावरणाची गरज आहे. आणि एकंदरीत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा लवाजमा किती मोठा आहे हे सगळेच नगरकरांच्या ओव्हरऑल महाराष्ट्राच्याच लोकांच्या लक्षात आलं असेल की नगर जिल्ह्यात, नगर शहरात इतकं मोठं कॉलेज आहे जे तुम्हाला मुंबई पुण्यातही सापडणार नाही. सो धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला हा पॉडकास्ट दिला, सोशल नगरला हा पॉडकास्ट दिला. सोशल नगरच्या माध्यमातून आम्ही नगरमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेणार आहोत. सो आता तुमच्यासारखीच वेगवेगळी व्यक्तिमत्व आमच्या इथे येतील आणि नगरकर तुम्हाला त्यांना ऐकायला मिळेल. सो धन्यवाद सर. नमस्कार.